रात्री गुरुदेव अचानक माझ्या स्वप्नात आले. गुरुदेवाने स्वप्नात धरलेला हात. राजू नावाचा एक साधा मनाने भक्तिवेडा माणूस होता. जीवनात खूप संघर्ष, कधी नोकरीची काळजी, कधी घरची जबाबदारी, तर कधी मनात न संपणारी भीती. पण एकच आधार, त्याचे गुरुदेव. तो रोज गुरुदेवांच्या फोटो पुढे बसायचा, दोन्ही हात जोडून म्हणायचा, गुरुदेव मला शक्ती द्या, मला सांभाळा. जगाचे ओझे. एक दिवस त्याच्यावर खूप मोठे संकट आले. नोकरी गेली, घरात तणाव आणि त्याला वाटू लागलेली की आता मार्गच नाही उरला. त्या रात्री त्यांचे मन तुटलेल्या काचेसारखे झाले होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने गुरुदेवांच्या फोटोला स्पर्श करून म्हटले, गुरुदेव मी खूप दमलोय, एकदा माझा हात धरून दाखवा. अशा मनस्थितीत तो झोपी गेला. स्वप्नाचा दिव्य दरवाजा अचानक उघडला. स्वप्नात त्याला एक पांढरा रस्ता दिसला. रस्त्यावर मंद प्रकाश, वातावरण शांतता आणि पुढून कोणीतरी येताना दिसत होते. हळूहळू त्या प्रकाशात त्याला चेहरा दिसू लागला. ते गुरुदेवच होते. त्यांच्या अंगावर पांढरे वस्त्रे, डोळ्यात दया, चेहऱ्यावर तेज. राजू थरथरला. आश्चर्याने, आनंदाने, भक्तीने दिव्य स्पर्श करून गुरुदेव जवळ येऊन त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले, शिष्या एवढा का व्याकुळ झालास? राजूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याने हात पुढे करून म्हटले, गुरुदेव माझ्याकडून काही होत नाही, मी कमजोर पडलो. तेवढ्यात गुरुदेवाने त्यांचा हात आपल्या हातात घेतला. तो स्पर्श जणू शक्तीचा दर्या त्याच्या अंगात उतरत होता. हृदयावरच ओझे हलके झाले, मन शांत झाले आणि तो गुरुदेवांच्या कुशीत रडू लागला. गुरुदेव त्याचे डोके कुरवळत म्हणाले, शिष्या तू कमी नाहीस, तुझ्यामध्ये माझी शक्ती आहे. तू जेथे अडखळशील तेथे मी तुला उचलून घेईन. संदेश गुरुदेवांनी त्याला बसवले आणि म्हणाले, तू जे गमावले आहेस त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे. फक्त श्रद्धा ठेवून ढळून देऊ नको. ज्याच्या जीवनात श्रद्धा असते त्याच्यापाशी मी स्वतः येतो. राजू शांतपणे ऐकत होता. त्यांच्या मनातला आधार तुटलेला होता आणि प्रकाश वाढत होता. गुरुदेवांचे विलयन. अचानक गुरुदेव उठले आणि म्हणाले, शक्ती देण्यासाठी आलो, आता पुढचा मार्ग तू चाल. पण लक्षात ठेव, तुझ्या पाठीमागे मी सदैव आहे. राजूच्या त्याच्याकडे धावून जायला लागला. पण गुरुदेवांचा प्रकाश हळूहळू आकाशात विलीन होऊ लागला. तो घाबरून म्हणाला, गुरुदेव नका जाऊ. एक क्षणी त्याचे डोळे उघडले. तो आपल्या पलंगावर होता, पण हातात अजूनही ऊब होती. जणू गुरुदेवांचा हात अजून त्याच्या हातावर होता. स्वप्न की सत्य? राजू उठून फक्त एकच वाक्य म्हणाला, हे स्वप्न नव्हते, ही गुरुकृपा होती. त्या दिवसापासून त्याचे आयुष्य बदलले. त्याला संकट दिसले पण भीती नाही. त्याला आधार दिसला पण प्रकाश दिसेनासा झाला नाही. कारण त्या रात्री गुरुदेव त्याच्या स्वप्नात आले होते आणि त्याचा हात धरून गेले होते.
श्री गुरुदेव. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव बोलायला विसरू नका. श्री गुरुदेव.